बिग बॉस मराठी सीझन 5ची अनाऊन्समेंट झाल्यापासून सगळीकडे नुसती एकच खळबळ उडालेली आहे. इतकी उत्सुकता निर्माण झालेली आहे की काहीच विचारू नका. आता ही अनाऊन्समेंट करून पण 2 दिवस झालेले आहेत आणि सर्वात जास्ती खळबळ ह्याकरता उडलेली आहे की एकतर खूप प्रतीक्षेनंतर सीझन 5 येतो आहे आणि त्याच्यात मोठा बदल चॅनलने घडवून आणला आहे. म्हणजेच ह्या सीझनचे होस्ट महेश मांजरेकर नसून रितेश देशमुख असणार आहेत. कोणीही कल्पना केलीच नसावी कदाचित की होस्ट म्हणून रितेश देशमुख येईल आणि त्याकरताच ही खळबळ उडालेली आहे. पहिले तर म्हणजे असं म्हणत होतं की अरे महेश सरांना सगळे मिस करतील, त्यांच्यासारखी पर्सनॅलिटी नाही, हे ते वगैरे वगैरे. पण आता जर का तुम्ही ह्या 2 दिवसातला बदल पाहिलात तर हे लक्षात येईल की सगळ्यांना हा बदल खूपच आवडलेला आहे. नुसत्या प्रेक्षकांनीच नाही तर बिग बॉसच्या माजी स्पर्धकांनीसुद्धा त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आणि आज व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार. तर मग जराही विलंब न करता आपण डायरेक्ट वळूया प्रतिक्रियांकडे. पण त्याआधी जर का तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. तर पहिल्यांदा आपण पाहूया माजी स्पर्धकांच्या प्रतिक्रिया. पहिल्यांदा विकास पाटील म्हणतात, वेलकम टू द फॅमिली रितेश आणि सर महेश सर, वी विल मिस यू. मीरा जग्गा, ये माय फेवरेट. गायत्री दातार, कडक. गायत्री दातार म्हणते एकदम कडक. शिव ठाकरे म्हणतो 1 नंबर. विशाल निकम म्हणतात वाव, बेस्ट विशेस फॉर द सीझन. अजूनही तुम्ही अक्षय केळकर आणि इतर प्रतिक्रिया बघू शकता. पण ह्या सगळ्यामध्ये सर्वात जास्ती लक्ष वेधून घेतले ते म्हणजे अपूर्वा निमळेकर हिच्या प्रतिक्रियेने. तिची ही कॉमेंट वाचून पुन्हा खूप खळबळ उडालेली आहे. ती लिहिते फायनली इसको बोलते है होस्ट रितेश सर, वेलकम. तिच्या ह्या कॉमेंटमुळे प्रेक्षकांनी तिच्यावरती बरीच टीका केलेली आहे. तिच्या ह्या कॉमेंटमधून सरळ सरळ कळून येतं आहे की ती खूप खुश झाली आहे की आता महेश सर होस्ट नाही आहेत आणि रितेश होस्ट आहे. म्हणजे ती इनडिरेक्टली असा म्हणण्याचा प्रयत्न करते कदाचित की हा खरा होस्ट आहे आणि महेश सर चांगले होस्ट नव्हते. ह्याच कारणामुळे तिच्यावरती अत्यंत टीका होती, एस्पेशली सामान्य प्रेक्षक जे आहेत, जे बिग बॉस मराठीचे फॅन आहेत आणि महेश सरांचे फॅन आहेत त्यांच्याकडून. तर तुम्हाला काय वाटतं ह्या प्रतिक्रियेबद्दल हे तुम्ही मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा आणि ओव्हरऑल ह्या चेंजबद्दल किंवा ह्या टीझरबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे तेही मला कॉमेंट्समध्ये कळवा. असं पाहिलं तर ह्या चेंजला, ह्या टीझरला खूप जास्ती प्रतिसाद मिळालेला आहे. मिलियन्समध्ये व्ह्यू आलेले आहेत, हजारो कॉमेंट्स आलेले आहेत, ते सुद्धा मॅक्सिमम कॉमेंट्स पॉझिटिव्हच आहेत. त्यामुळे एकंदर तर असं वाटतं की हा बदल अगदी पॉझिटिव्ह आहे आणि प्रेक्षकांना, सामान्य माणसांना हा एकदम आवडलेला आहे. त्यामुळे कदाचित आपण असं म्हणू शकतो की ही जी नवीन स्ट्रॅटेजी चॅनलने आणलेली आहे त्यामुळे हा सीझन हिट ठरण्याची पूर्ण शक्यता आहे. चला तर मग आपण भेटत राहूया आणि पाहूया हा सीझन कसा आहे.